नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री भक्तविजय कथासार. अध्याय 37. भगवंत भक्त रसिक मुरार. श्री गणेशाय नमः. मथुरा प्रांतात सायनगर येथे मुरार स्वामी नावाचे एक भगवंत भक्त राहत असत. ते नित्यनेमाने यमुनेमध्ये स्नान करून भगवान श्रीकृष्णांची षोडशोपचारे पूजा करीत असत. त्यांना साधू संतांच्या सेवेची खूप आवड होती. ते वैष्णवांची पूजा करून त्यांचे चरणतीर्थ श्रद्धेने ग्रहण करीत व त्यांना प्रेमाने भोजन देत असत. त्यांचे अनेक शिष्य होते. ते गुरुगृहीची सर्व कामे करीत असत. त्यामुळे त्यांचा बराचसा वेळ एकांतात भजन करण्यातच व्यतीत होत असे. एकदा त्यांच्या घरी अनेक साधूजन आले होते. त्यांचे स्वागत करून त्यांना बसण्यासाठी तृणासने दिली. मग एका शिष्याला बोलावून ते म्हणाले, तू या सर्वांचे पूजन करून त्यांचे चरणतीर्थ मला आणून दे. त्यांच्या आज्ञेनुसार तो शिष्य त्या साधूंचे चरण धुवू लागला. त्यांच्यामध्ये एक गलितकुष्ठी ब्राह्मण होता. त्याचे पाय फुटलेले व अतिशय मलिन होते. त्याचे वस्त्रही जीर्ण व फाटके होते. त्याला पाहून त्या शिष्याला शिसारी आली. म्हणून त्याने त्याला वगळून इतर सर्वांचे चरण धुतले. त्यांची पूजा केली व त्यांचे चरणतीर्थ गुरूंना आणून दिले. ते ग्रहण केल्यावर त्यांनी आपल्या सर्व शिष्यांना बोलावले व म्हणाले, आजचे तीर्थ मला बेचव लागले. याचे काय कारण आहे हे तुम्हीच मला सांगा. आलेल्या वैष्णवांची सेवा करताना तुमच्यापैकी कोणाच्या तरी मनात विकल्प आलेला आहे. म्हणूनच आज असे घडले असे मला वाटते. तेव्हा साधूंचे पूजन करणारा शिष्य म्हणाला, गुरुजी, आलेल्या मंडळींमध्ये एक कुष्ठरोगी ब्राह्मण होता. त्याला पाहून मला किळस वाटली. म्हणून मी त्याचे पादप्रक्षालन व पूजन केले नाही. हा माझ्याकडून प्रमादच घडला आहे. तरी कृपा करून मला क्षमा करा. मग मुरारांनी त्या विप्रापाशी जाऊन स्वहस्ते त्याचे चरण धुतले. ते नीट पुसले. त्याला प्रेमाने जवळ घेतले आणि त्याचे चरणतीर्थ प्राशन करून म्हणाले, आहाहा, आता हे तीर्थ गोड लागले. ते ऐकून तेथे उपस्थित असलेल्या सर्वांना मोठे आश्चर्य वाटले. त्यांच्या सद्भावाबद्दल त्यांनी धन्योद्गार काढले. ते म्हणाले, संत चरणांच्या तीर्थाची गोडी काय असते ते या मुरारांनाच माहीत आहे. असो. त्यांचा निरोप घेताना त्या साधूजनांनी त्यांच्या मस्तकी हात ठेवून, तुम्हाला भगवान श्रीकृष्ण नेहमी सहाय्य करतील असा आशीर्वाद दिला. मुरार स्वामी साधूंना भगवंत स्वरूप मानून मनात कोणताही विकल्प न आणता मोठ्या रसिकतेने त्यांचे चरणतीर्थ ग्रहण करत असत. म्हणूनच लोक त्यांना आदराने रसिक मुरार असे संबोधित असत. दयार्णव हे रसिक मुरारांचे गुरु. ते ब्रह्मज्ञानी होते. त्यांच्या देवघरात गंडकी शिळेची एक कृष्ण मूर्ती होती. ते तिची नित्य नेमाने षोडशोपचारे पूजा करीत असत. एके दिवशी एक राजा त्यांना भेटण्यासाठी आला. त्या समयी त्यांची पूजा पाहून तो राजा अतिशय प्रसन्न झाला. त्याने त्यांना इनाम म्हणून 4 गावांचे वतन लिहून दिले आणि या 4 गावांमधून कराच्या रूपाने जी वसुली होईल
ती संत पूजनाधिक सत्कार्यासाठी उपयोगात आणावी असेही सांगितले. 4 गावांची जहागिरी मिळाली म्हणून दयार्णवांना मोठे आश्चर्य वाटले. भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने प्राप्त झालेल्या या वतनातून येणारे उत्पन्न ते साधू संतांच्या सेवेसाठी खर्च करू लागले. हे त्यांचे सेवारूपी व्रत बरीच वर्ष यथासांग चालले होते. त्यात पुढे एक विघ्न आले. एका दुष्टाने राजदरबारी पैसे चारून मुलखाच्या वसुलीचा मक्ता स्वतःकडे घेतला. त्याच्या सनदा घेऊन तो दयार्णवांच्या गावी आला आणि त्यांना इनाम म्हणून देण्यात आलेली 4ही गावे त्याने जप्त केली. लोकांनी धर्मनीतीच्या 4 गोष्टी सांगून त्याचे मन वळवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याने कोणालाही दाद लागू दिली नाही. तेव्हा दयार्णवांनी रसिक मुरारांना पत्र धाडले. त्यात असाल तसे निघून या असा संदेश पाठवला. ते पत्र घेऊन मनुष्य आला तेव्हा ते जेवत होते. मजकूर वाचून ते जेवता जेवताच उठले आणि कोणालाही काहीही न सांगता काही शिष्यांना त्वरेने घेऊन गुरूंच्या गावी पोहोचले. त्यांनी दयार्णवांची भेट घेतली. तेव्हा त्यांचा उष्टा हात आणि तोंडाला लागलेली भाताची शिते पाहून त्यांना नवल वाटले. म्हणून त्यांनी त्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, गुरुदेव, तुमचा निरोप मिळाला तेव्हा मी जेवत होतो. अत्यंत निकड असल्याशिवाय तुम्ही बोलावणार नाही याची मला पूर्ण कल्पना आहे. म्हणून मी तसाच उठलो आणि निघालो. ते ऐकून त्यांना मोठे समाधान वाटले. त्यांनी मुरारांना सर्व हकीकत निवेदन केली आणि जप्ती उठवून इनाम परत आणण्यास सांगितले. गुरु आज्ञेनुसार रसिक मुरार त्या दुष्ट मक्तेदाराला भेटायला त्याच्या गावी गेले. तेथे एका गृहस्थाकडे त्यांनी मुक्काम केला. तेथील लोकांना आपल्या येण्याचा हेतू सांगितला. तेव्हा त्यांनी त्यांना सावध केले. लोक म्हणाले, तो मक्तेदार अतिशय कपटी आणि वैष्णवांचा घात करणारा आहे. तुम्ही सरळ मनाचे आहात म्हणून उतावीळपणा करून स्वतःहून त्याच्याकडे जाऊ नका. तुमचा उपदेश तेथे चालणार नाही. आता आम्हीच काहीतरी युक्ती करून तुमचे कार्य साधून देतो. यावर ते म्हणाले, पण त्याला किती वेळ लागेल हे सांगता येत नाही आणि हे काम लवकरात लवकर करून या अशी मला गुरु आज्ञा आहे. म्हणून मीच त्यांच्याकडे जातो आणि प्रत्यक्ष चर्चा करून काही साध्य होते का ते पाहतो. पण त्याने इनाम परत दिलेच नाही तर मी तरी काय करणार. इकडे त्या दुर्जनाला कोणीतरी सांगितले, दयार्णवांची तुम्ही जप्त केलेली गावे तुमच्याकडून सोडवून घेण्यासाठी त्यांचे शिष्य रसिक मुरार येत आहेत. त्यांची दृष्टी पडताच माणसाला जणू मोहिनी पडते. ते तुमचेही मन पालटतील म्हणून तुम्ही सांभाळून राहा. हे ऐकून त्या इसमाने युक्ती केली. एका पहिलवानाला द्रव्याची लालूच दाखवली व म्हणाला, आज रसिक मुरार माझ्या भेटीला येत आहेत. तू त्यांना गाठून हत्ती करवी रस्त्यातच मारून टाक. तेव्हा त्या पहिलवानाने एका मदोन्मत्त हत्तीला मद्य पाजले व राजमार्गावर तो उभा राहिला. रसिक मुरार आपल्या शिष्य परिवारासह हरिभजन करत त्या मक्तेदाराच्या भेटीस निघाले. तेव्हा काही सज्जनांनी धावत जाऊन त्या दुष्टाने तुम्हाला मारण्यासाठी हत्ती पाठवला आहे असे सांगून त्यांना तेथे जाण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. पण ते डगमगले नाहीत. गुरु कार्यासाठी देह पडला तरी चालेल या निर्धाराने ते पुढे तसेच निघाले.
काही अंतर जाताच तो मदोन्मत्त हत्ती वेगाने येताना दिसला. त्याला पाहून त्यांच्या शिष्यांची तारांबळ उडाली. आता आपली काही धडगत नाही असा विचार करून ते स्वतःला वाचविण्यासाठी घाबरून पळू लागले. तेव्हा रसिक मुरारी म्हणाले, तुम्हाला देहाचा लोभ धरून पळून जायचे होते तर गळ्यात तुळशीमाळ घालून गुरु उपदेश कशासाठी घेतलात? ते ऐकून त्या सर्वांनी भराभर आपापल्या गळ्यातील माळा काढून टाकल्या आणि सद्गुरू, सुटलो तुमच्या वचनातून असे म्हणून तेथून पळून जाऊन पलायन केले. त्या सर्वांकडे दुर्लक्ष करून रसिक एकटेच पुढे निघाले. मार्गातील लोक त्यांच्या मरणाच्या भीतीने हळहळू लागले. त्यांना येताना पाहताच पहिलवानाने हत्तीला त्यांच्या अंगावर घातले. तर काय आश्चर्य, त्यांच्यासमोर येताच तो गजराज एकदम शांत झाला. त्याने आपले दोन्ही पुढचे पाय जमिनीला टेकवले आणि आदराने त्यांना वंदन केले. ते दृश्य पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला आणि हे एक थोर सत्पुरुष आहेत अशी त्या सर्वांची खात्रीच पटली. रसिकांनी शिष्यांनी टाकलेल्या माळा गोळा केल्या आणि त्या सर्व हत्तीला घातल्या. त्या गजराजाला रामकृष्ण नारायण या नामाचा उपदेश केला व म्हणाले, गजराज, आता उन्मत्तपणा सोडून दे. संत सज्जनांची सेवा कर आणि प्राण गेला तरी या गुरु आज्ञेचे उल्लंघन करू नकोस. त्या समयी काही लोकांनी धावत जाऊन तो घडलेला सारा प्रकार त्या दुष्ट मक्तेदाराच्या कानावर घातला. तेव्हा त्यालाही मोठे आश्चर्य वाटले. तो वरमला. रसिक मुरारांना आपण उगाचच छळले असा विचार करून तो त्यांना शरण गेला. त्याने त्यांची क्षमा मागितली आणि म्हणाला, स्वामी, माझ्यासाठी आपली काय आज्ञा आहे? ते म्हणाले, आमच्या गुरूंना वतन म्हणून दिलेली 4 गावे तुम्ही सोडून द्या आणि हा हत्ती मला द्या. त्याप्रमाणे त्याने दयार्णवांची सनद परत केली व हत्तीही दिला. कार्यपूर्तता झाल्यावर ते आपल्या सद्गुरूंकडे गेले व घडलेला सारा वृत्तांत त्यांना कथन केला. रसिक मुरारांनी आणलेला हत्ती आता पूर्ण ज्ञानी झाला होता. तो दिवसा अरण्यात जाऊन सरपणासाठी लाकडे व पत्रावळींसाठी पाणी आणीत असे. वैष्णवांच्या उष्ट्या पत्रावळी तो खात असे आणि रात्री हरिकीर्तन, भागवत व पुराण यांचे श्रवण करत असे. एकदा रसिक मुरार वैष्णवांसह तीर्थयात्रेस निघाले असता ओझे वाहण्यासाठी त्यांनी या हत्तीलाही आपल्याबरोबर घेतले. मार्गामध्ये चोर तस्करांनी या मंडळींना उपद्रव देण्याचा प्रयत्न केला तर तो त्यांना मारून पळवत असे. तुळशीमाळ धारण करणारे व रामनाम घेणारे यांना मात्र त्याच्यापासून कोणतेही भय नव्हते. काही दिवसांनी ही यात्रेकरू मंडळी अरुणावतीस आली. तेथील 3 दिवसांच्या मुक्कामात राजदूतांनी त्या हत्तीला हेरले आणि राजाला भेटून सांगितले, नगरात उतरलेल्या काही बैराग्यांकडे एक उत्तम हत्ती आहे, तो आपले भूषण ठरेल. हे ऐकून त्या यवन राजाला मोह पडला. त्याने आपल्या सेवकांना कसेही करून त्या हत्तीला माझ्याकडे आणा अशी आज्ञा केली. त्या शिपायांनी वैष्णवांची भेट घेऊन त्या हत्तीची मागणी केली व तो न दिल्यास बळाने हिरावून नेण्याची धमकीही दिली. त्यामुळे ती मंडळी चिंताग्रस्त झाली. येथे त्या कुमती राजाला धर्मनीती सांगण्यात काही अर्थ नाही हे त्यांनी पुरते ओळखले होते. म्हणून हा हत्ती वैष्णवांशिवाय कोणालाही जुमानत नाही. तुम्ही याला धरायला गेलात तर तो तुम्हाला मारून टाकेल असे सांगून त्यांनी त्या शिपायांना
परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, पण व्यर्थ. त्यांचे काहीही न ऐकता ते त्या हत्तीला धरायला गेले, पण तो हत्ती कोणालाही आटोपला नाही. हे वृत्त कळताच राजाने आपल्या माहुताला बोलावून घेतले व त्याला काय करायचे हे नीट समजावून सांगितले. त्याप्रमाणे त्या माहुताने वैष्णववेश धारण केला, गळ्यात तुळशीची माळ घातली व मुखाने रामकृष्णाचा जप करत तो त्या हत्तीपाशी आला. या समयी हा अनोळखी मनुष्य आहे हे त्या हत्तीने तात्काळ ओळखले, पण त्या कपटी माहुताला तो ठार करू शकला असता. परंतु तो माहूत रामकृष्ण हरी असा नामजप करत असल्यामुळे त्या हत्तीने त्याला काहीही केले नाही. याचा फायदा घेऊन माहुताने त्याला राजद्वारी नेले. तेथे त्याला आजपासून आपल्याला संत संगती व संत सेवा घडणार नाही हे पुरते उमजले. तो हत्ती उद्विग्न झाला. त्याने अन्नपाणी सोडले. 7व्या दिवशी त्याला पाणी पिण्यासाठी गंगेच्या काठी नेण्यात आले. तेथे प्रवाहात प्रवेश करून त्या हत्तीने आपला देह ठेवला. अध्याय 37 समाप्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.